2 मिनिटं वाटलं ना हा सीन भारताचा आहे. अरे छतावर काय आहे? उतरा खाली. चला उतरा खाली. उतरा. नमस्कार मंडळी, मी परिमल आणि मी किरण. काय करते तू सिद्धी? बलदेव, ओवी, माऊली, चला इकडे या. चला चला, मम्मम टाइम झाली. चला 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 चला. ओवी, माऊली, चला. आम्ही दोघं पुण्याचे इंजिनियर्स आहोत. वर्षानुवर्ष शहरातल्या गडबडीत काम करत होतो, पण मन मात्र शांततेच्या शोधात होतो. मुलगा कॉलेजला गेला आणि ठरवलं आता स्वतःसाठी जगायचं. स्वतःचं शेत, स्वतःचं अन्न आणि निसर्गाबरोबर नातं जुळवायचं. अटलांटा जवळ आमचं शेत घेतलं. आमच्यासाठी ही शेती नसून एक साधनं असेल, ती कटवाली साधनं नाही बरं का. आम्ही इथे पर्माकल्चरच्या प्रिन्सिपल वरती शेती करतो. ते पर्माकल्चर म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? परमनंट ऍग्रिकल्चर म्हणजे काय? म्हणजे काय तर प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड आणि प्रत्येक थेंब हा सगळा नॅचरल वेनी परत निसर्गाला द्यायचा. कळलं? त्याचा अर्थ सिंपल आहे. इकोसिस्टम आहे तशीच ठेवून सेल्फ सफिशियंट लाईफ ऑर्गॅनिक पद्धतीने करणं म्हणजे पर्माकल्चर. आमच्या गाई आमच्या शेतातच नाही तर आमचं पण हृदय आहे. त्यांच्या शेणापासून आम्ही जीवामृत बनवतो. आम्ही इथे कुठलंही केमिकल वापरत नाही. काय वापरतो तर जीवामृत. हेच आमच्या मातीचं टॉनिक आहे. यामुळे काय होतं तर माती पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे जिवंत होते आणि निसर्ग आपल्याला एवढं भरभरून देतं. आमची बागच आमचं जग आहे. सेंद्रिय भाजीपाला, औषधी झाडं, फुलं. आम्ही आमची प्रत्येक बी जपून ठेवतो. आपल्याच शेतातल्या बिया जपून ठेवून लावल्या की झाडं रोबस्ट होतात, रेझिलियंट होतात आणि तेच प्रिन्सिपल आम्ही इथे वापरतो. भाजीवर सूर्यकिरण, पावसाचं पाणी आणि गायींचे आशीर्वाद हीच तर आमची प्रयोगशाळा आहे. आमच्या शेतात गाई, बकऱ्या, मोर, गाढव, कोंबड्या सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. आपल्याला शिकलं पाहिजे त्यांच्याकडून खरं तर. ते खातात, देतात आणि संतुलन राखतात. हीच तर आहे इकोसिस्टम. आम्ही अमेरिकेत राहत असलो तरी पण महाराष्ट्र आमच्यातच आहे. प्रत्येक सण सेलिब्रेट करायला इतकं छान वाटतं. मग त्यात मातीने बनवून गणपती बाप्पा, दिवाळीचा किल्ला, ती तर म्हणजे मजा अफाट आहे. वसुबारसेला आपल्या गायींची पूजा, हे सगळं करताना खूपच छान वाटतं. लोक विचारतात हा सगळा देखावा कशासाठी? त्यावर आमचं एकच उत्तर आहे, मालक सांगावं तुम्ही. माती कुठली असो, संस्कृती महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.